नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मानिनी काकू म्हणतात, अगं पिहू मला दाखव ना व्हिडिओ, आता मला कसा पाहायला मिळेल. काव्या म्हणते, आई थांबा, शांत व्हा, मी तुम्हाला दाखवते. असं म्हणत काव्या आता जीवाचा व्हायरल व्हिडिओ मानिनी ताईंना दाखवत असते. त्यामध्ये जीवा म्हणतो, हा हॅलो नमस्कार, मी जीवा देशमुख, राहणार मुंबई. माझं लग्न झालं आहे, परंतु माझी बायको माझ्यावर रुसून माहेरी गेली आहे. तर दुसरीकडे पिहू आता पार्थला तो व्हिडिओ दाखवण्यासाठी येते आणि म्हणते, पार्थ दादा हे बघ काय. तर आता जीवा पुढे म्हणत असतो की 16 डिसेंबर दिवशी जे काही घडलं तो व्हायरल व्हिडिओ तुम्हा सगळ्यांपर्यंतच पोचला आहे आणि त्या सगळ्याचे तुम्ही सर्वच जण साक्षीदार आहात. हे तर खरं आमच्या लग्ना अगोदरचं प्रेम होतं. तुम्हा सगळ्या जगाला कळालं ते म्हणजे आमच्या लग्ना अगोदरचं प्रेम. तर इकडे नंदिनी सुद्धा तो व्हिडिओ पाहते. त्यावेळी नंदिनीला धक्का बसतो. इकडे वसू आत्या आणि रम्या देखील हा व्हिडिओ पाहत असतात आणि ते हसत असतात. तर जीवा पुढे म्हणतो, 16 डिसेंबर रोजी जे घडलं ते आमच्या लग्ना अगोदरचं प्रेम आणि त्याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार, परंतु लग्नानंतर आमचंच प्रेम होतं आणि त्या प्रेमाचे साक्षीदार फक्त आमच्या घरचे होते आणि ते प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचणे अगोदरच आमच्या आयुष्यात एक छोटासा मिठाचा खडा पडला आणि तो मिठाचा खडा एवढा तीव्रपणे पडला की आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. माझी बायको रागाने माहेरी निघून आली आणि म्हणूनच आता मी ठरवलं आहे की बायकोला मनवायचं आणि त्यासाठी आता मी माझ्या बायकोच्या घराबाहेर आहे, तिच्या घराबाहेरच राहायचं ठरवलं आहे. हे बघा माझ्या बायकोचं घर. असं म्हणत जीवा आता नंदिनीचं घर सर्वांना दाखवत असतो आणि हे सगळं काही नंदिनी पाहत असते. नंदिनीला हे सगळं काही अजिबात आवडलेलं नसतं. तर जीवा म्हणतो, आणि या घराबाहेरच मी राहून ठरवलं आहे की आता 21 दिवस इथेच राहायचं आणि आपल्या बायकोला मनवायचं. 21 दिवसाचं मी चॅलेंज स्वीकारलं आहे. खरं तर मी व्रत केलं आहे. असं म्हणत आता जीवाने सर्वांना सांगितलेलं असतं की या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवेन आणि तुम्हा सगळ्यांना मी दाखवेन की माझं प्रेम खरं आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर काव्या आणि मानिनी काकू या दोघांनाही हसायला येत असतं. तर दुसरीकडे नंदिनी रागानेच फोन ठेवते आणि म्हणते, 21 दिवसाचं व्रत म्हणे. पसारा घालताना कधी नाही म्हणालेत की मी 21 दिवसाचं व्रत करतो सुधारण्यासाठी. आता बरं यांना सुचतंय नको त्या गोष्टी करायला. नाही, ह्याचं तर काही भलतंच असतं. आता हे काही मात्र इकडे नंदिनीला आवडलेलं नसतं. नंदिनीची चिडचिड होत असते. तर दुसरीकडे वसू आत्या म्हणतात, 21 दिवसाचं व्रत म्हणे. तर आता जीवा पुढे म्हणतो, असं म्हणतात 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला आणि एखाद्याला मनवायला. तर वसू आत्या म्हणतात, खरंच. तर आता रम्या म्हणते की हो, सायन्स तसं मानतं. तर वसू आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. तर जीवा पुढे म्हणतो, आणि सवय सुटायला सुद्धा. तर वसू आत्या म्हणतात, हे मात्र बरोबर आहे. तर दुसरीकडे मानिनी ताई आणि काव्या जीवाचा व्हिडिओ पाहत असतात. तर जीवा पुढे म्हणतो, परंतु या पसाऱ्यावाल्याला मात्र चकाचक बाईची सवय मात्र अजिबातच सुटणार नाही, कारण पुढच्या 21 दिवसात मी माझ्या चकाचक बाईला, माझ्या बायकोला मनवणारच. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की आता 21 दिवसाचं व्रत करायचं. माझी आई नेहमी म्हणते, घेतलेलं व्रत तोडू नको आणि बायकोचा हात सोडू नको. आता हे ऐकल्यानंतर मानिनी ताई म्हणतात, असं नव्हते मी कधी म्हणाले. काव्या हा तर शहाणाच निघाला, हा आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय. तर जीवा पुढे म्हणतो, मी तुम्हा सर्वांसमोर एवढ्यासाठीच आलो आहे की बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या हाताची गरज लागणार आहे आणि मदतही लागणार आहे. असं म्हणतात, प्रेमात आणि सोशल मीडियात भरपूर ताकद आहे आणि म्हणूनच हा माझा पहिला ब्लॉग आहे. आजपासून पुढचे 21 दिवस तुम्ही माझा प्रवास पाहणार आहात आणि या प्रवासाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार असणार आहात. तर पिहू पार्थला म्हणते, पुढचे 21 दिवस जीवा दादा व्रत करणार आहे आणि तेही नंदिनी वहिनीसाठी. खरंच पार्थ दादा, जीवा दादा किती करतोय नंदिनी वहिनीसाठी. पार्थ मात्र हे सगळं काही शांतपणे ऐकत असतो. तर दुसरीकडे जीवा म्हणतो, आणि हो, या सगळ्यासाठी मला तुमची गरज आहे. तुमच्या मदतीनेच मी माझ्या बायकोला मनवू शकतो. आता हे सगळं काही वसू आत्या, रम्या पाहत असतात. इकडे काव्या आणि मानिनी काकूही पाहत असतात. तर जीवा पुढे सर्वांना रिक्वेस्ट करत म्हणतो, मी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती करतो, प्लीज माझा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. तर वसू आत्या पुढे म्हणतात, कमेंट करायला तर आम्ही अजिबातच विसरणार नाही आहोत.
रम्या आता वसुआत्यांच्या हातात मोबाईल देते आणि म्हणते मग कर सुरुवात. वसुआत्या म्हणतात रम्या अगं केलं असतं, परंतु एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. रम्या म्हणते काय झालंय? वसुआत्या म्हणतात आता कितीतरी फेक अकाउंट ओपन करावे लागतील. तर रम्या म्हणते घे आणि कर अकाउंट ओपन. असं म्हणत दोघेही हसू लागतात. तर जीवा सर्वांना म्हणतो आणि हो तुम्ही सर्वांनी नंदिनी ये ना या हॅशटॅगला लाईक करायलाही विसरू नका. आणि हो मला नेहमी भेटत राहा. असं म्हणत जीवा आपला व्हिडिओ तिथेच संपवतो. आता जीवाचा हा व्हिडिओ पाहून काव्य एवढी खुश होते आणि म्हणते शब्बास जीवा शब्बास, खरंच खूप छान झालंय. तर दुसरीकडे पिहू सुद्धा आता पार्थला व्हिडिओ दाखवत असते आणि व्हिडिओ तिथेच एंड झालेला असतो. जीवाचे हे प्रयत्न पार्थलाही आवडलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी ये ना हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून आता जीवा रिक्षात बसून नंदिनीची वाट पाहत असतो आणि त्याचवेळी नंदिनी घराबाहेर आलेली असते. जीवा नंदिनीला पाहतो, तिला हात दाखवतो, परंतु नंदिनी पडदा लावत तिथून निघून जाते. जीवाला खूप वाईट वाटतं. जीवा मोबाईल पाहतो तर इकडे आता गुड्डू सुद्धा मोबाईल पाहतो आणि जीवाला म्हणतो जीवा दादा बघितलं काय? जीवा म्हणतो मला वाटलंच होतं. तर गुड्डू म्हणतो बघा तरी, अहो तुमच्या या व्हिडिओने पूर्णपणे धुमाकूळ माजवला आहे. तर जीवा पाहतो तर जीवाचा व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेला असतो. जीवा म्हणतो कमेंट्स, तर गुड्डू म्हणतो वाचतो. तर जीवा म्हणतो तुला जमणार आहे का वाचायला? तर गुड्डू म्हणतो थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम. असं म्हणत तो आता जीवाच्या हातात मोबाईल देतो. तर जीवा ते सगळ्या कमेंट्स पाहतो. एवढ्या छान छान कमेंट्स आलेले असतात आणि एवढा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो की जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. जीवा एवढा खुश होतो, तो गुड्डूला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच गुड्डू आपलं काम पूर्ण झालं आहे. जीवागिरी जिंदाबाद. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनी जीवावर चिडलेली असते. तर त्याचवेळी शारदाताई तिथे येतात आणि नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं हा व्हिडिओ. नंदिनी म्हणते मी पाहिलाय जीवांचा ब्लॉग, काय तर म्हणे 21 दिवसाचं व्रत केलं आहे मला मिळवण्यासाठी. आई अगं जा ना, समजाव ना त्यांना, किती चुकीचं वागतायत ते. बाबांनी त्यांना हाताला धरून घराबाहेर काढलं तरी सुद्धा ते घराबाहेर थांबलेत, रिक्षा घेऊन आलेत. काय तर म्हणे हॅशटॅग नंदिनी ये ना, परंतु मी जाणार नाही. आई तू त्यांना समजाव. अगं आता बाबा झोपले आहेत म्हणून. बाबांना जर कळालं असतं ना तर बाबांनी तांडव केला असता. आणि प्लीज तू जा आणि त्यांना समजाव, त्यांना इथून घरी जायला सांग, कारण हे सगळं करून काही फायदा होणार नाही. आई तुला कळतंय का? तर शारदाताई म्हणतात झालं तुझं बोलून. अगं मी तुला व्हिडिओ दाखवायला आले होते, तो म्हणजे आरूच्या शाळेत तिला पांढरा ससा दिसला आणि त्याचाच व्हिडिओ तिने पाठवला होता. पण नंदिनी शांतच होते. तर आता शारदाताई म्हणतात आणि काय ग, तुला जर जीवांचा इतकाच राग येतोय तर मग तू जीवांचा व्हिडिओ का पाहत होतीस? तू का त्यांचा व्हिडिओ पाहतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस? बोल ना. तर आता मात्र नंदिनी तिचा मोबाईल घेते आणि तिथून निघून जाते. शारदाताईंना कळत असतं की या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, परंतु जे काही घडलंय त्यामुळे दोघंही एकमेकांवर नाराज आहेत. तर आता शारदाताई जीवाचा व्हिडिओ पाहतात आणि नंदिनी ये ना या वाक्याला आता लाईक करतात. आता शारदाताई मनाशीच म्हणतात नंदिनी अगं जीवाचं तुझ्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे. नंदिनी लवकरच जा जीवाकडे, तो तुझी वाट पाहत आहे. तर दुसरीकडे जीवा आता मानिनीताईंशी बोलत असतो. मानिनीताई खूप चिडलेल्या असतात. मानिनीताई म्हणतात जीवा तुला कळतंय का? अरे आता ही रिक्षा कुठून आली आहेस? तर जीवा म्हणतो अगं आई ती माझी डार्लिंग आहे, नंदिनी ये ना. तर आता मानिनीताई म्हणतात आणि तू जीवा विक्रम देशमुख आहेस, विक्रम देशमुख यांचा मुलगा. तुला कळतंय का? आता तू असाच घराबाहेर रिक्षात राहणार आहेस का? नाही जीवा, हे तर मला अजिबातच पटलेलं नाहीये. आणि नंदिनी सुद्धा अति करते असं तुम्हाला नाही का वाटत? एका रात्रीसाठी तुला घरात घेता येत नाहीये का? तू रात्रभर असा घराबाहेर रिक्षात राहणार आहेस का? तर जीवा म्हणतो आई अगं जरा शांत हो, रिक्षात राहणं सुद्धा एवढं काही कठीण नाहीये. तर मानिनी काकू म्हणतात गप्प बसा जीवा, पण मला एक सांग तू रिक्षा ही कुठून आणली आहेस? तर जीवा म्हणतो हो सगळं सांगतोय, तू जरा शांत होशील का? मानिनी काकू म्हणतात हो, पण आता मला सगळं कळायलाच हवं. जीवा म्हणतो एक जुगाड केला आहे. मानिनी काकू म्हणतात काय? तर जीवा म्हणतो अगं माझा एक ओळखीचा रिक्षावाला आहे आणि तो एका महिन्यासाठी गावी गेला आहे आणि म्हणूनच मी त्याची रिक्षा घेऊन नंदिनीला मनवण्यासाठी आलो आहे. आणि तसं सुद्धा माझं नंदिनीचं या रिक्षाशी एक वेगळंच नातं आहे. आमचे एक वेगळेच ज्युनियर्स आहेत या रिक्षाशी जोडलेले आणि म्हणूनच आमच्या प्रेमाची निशाणी आहे डार्लिंग म्हणजे रिक्षा. नंदिनी ये ना. जीवा मानिनी काकूंना म्हणतो आई तू विचार करू नकोस आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस, माझी काळजी करू नकोस, मी इथे अगदी ठीक आहे. आणि मला सांग रिक्षात राहणं हे काही चुकीचं आहे का? स्वतः विक्रम देशमुख त्यांच्या बायकोला म्हणजेच मानिनी देशमुख यांना मनवण्यासाठी जर
वॉचमॅनच्या केबिनमध्ये राहू शकतात. मग हा तर त्यांचाच मुलगा जीवा देशमुख आहे. मग याला रिक्षात राहणं काय कठीण आहे. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई शांतच होतात, परंतु काव्या एवढी हसत असते की तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. काव्या हसतच मानिनी काकूंकडे पाहते, तर मानिनी काकू काव्याला म्हणतात, गप्प बसा. पण जीवा मला सांग, हे सुद्धा तुला विक्रम देशमुख यांनीच सांगितलं आहे का? तर जीवा म्हणतो, हो, स्वतः विक्रम देशमुख यांनीच मला हे सत्य सांगितलं आहे. आणि आता मी जे काही उद्योग करतोय ना, ते विक्रम देशमुख यांच्या सल्ल्यानुसारच. तर आता मानिनी काकू म्हणतात, विक्रम यांना तर मी नंतर बघतेच, परंतु आता तर मला नंदिनीचे कान पकडावेसे वाटतात. काव्या, तू नंदिनीला फोन कर बरं. तर जीवा म्हणतो, आई ऐक ऐक प्लीज, शांत हो आणि ऐक. तर काव्या म्हणते, प्लीज ऐका, जीवा काय बोलतोय. तर मानिनी काकू आता काव्यावर चिडतात आणि म्हणतात, तू शांत हो हा काव्या, यात काय ऐकायचंय. आणि जीवा, तू रिक्षात वगैरे राहणार नाहीयेस, तुझं मिशन वगैरे राहिलं बाजूला, पण मला सांग, तू रिक्षात कसा राहणार आहेस. अरे रात्रभर रिक्षात राहणं म्हणजे सोपं आहे का. अरे रिक्षात जर तू झोपलास तर तुला झोप लागणार आहे का, आणि ते डास तुला झोपू देतील का. जीवा, तुला याची सवय नाही आहे. प्लीज जीवा, माझं ऐकून घे प्लीज, कारण तुला आता झोपण्याला अंथरूण पांघरूनही नाहीये आणि तू रिक्षात राहणार आहेस का. जीवा, तुला कळतंय का तू काय करतोयस ते. आता तुला हे सगळं काही बोलणं सोपं वाटतंय, पण जीवा जेवढं बोलतोयस तेवढं सोपं नाहीये, हे खरंच खूप कठीण आहे. असं म्हणत मानिनी काकू जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. आता मानिनी काकू चिडलेले असतात. जीवा म्हणतो, आई आई प्लीज ऐकून घे ना माझं, प्लीज जरा शांत होशील का. अगं मला होऊन दे ना त्रास. अगं अगोदरच आम्ही नवरे बदनाम असतो, आम्ही बायकोसाठी काहीच करत नाही असं सर्वांना वाटत असतं. मग मला सुद्धा माझ्या बायकोसाठी काहीतरी करू दे ना. अगं आमच्यावर सहज शेरे मारले जातात की तुम्ही नवरे बायकोसाठी काहीच करत नाही, परंतु मी जे शिवधनुष्य उचललं आहे ना, त्यामुळे जगातील कितीतरी नवऱ्यांना माझा आदर्श मिळू शकतो आणि कितीतरी जण आपल्या बायकोला मनवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करू शकतात. कितीतरी जण याचा विचार करू शकतात. माझ्या वागण्यामुळे आणि माझ्या या कामामुळे समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होऊ शकतो. म्हणजे मी नंदिनीसाठी आज जे काही एफर्ट्स घेतोय ना, तेच एफर्ट्स जगातील कित्येक नवरे त्यांच्या बायकोसाठी घेतील याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे तूच विचार कर ना, जगातील नवरे काय पण म्हणा, परंतु बायकोसाठी एक प्रेमाचं नवीन टोक गाठतील आणि याचमुळे डिवोर्सचे टोक गाठणाऱ्या नात्यांना कोर्टाची पायरी चढायची वेळच येणार नाही. माझ्यामुळे कित्येकांचे संसार वाचू शकतात आणि म्हणूनच मला ही सुरुवात करायची आहे आणि तेही स्वतःपासून. आता हे सगळं काही काव्याला खूप आवडलेलं असतं. काव्या म्हणते, क्या बात आहे जीवा, खरंच खरंच तू खूप छान काम करतोयस. तर मानिनी काकू जीवाला म्हणतात, ठीक आहे आता काय बोलणार, बोलण्यात तुझा कोणी हात धरू शकतोय का. परंतु जीवा, तू तिथे जे काही करतोयस ते शांतपणे आणि काळजीपूर्वक कर. आणि हो, तुला कशाचीही गरज भासली तर मला फोन कर. जीवा म्हणतो, हो आई, तू काळजी करू नकोस. आणि आई ऐक ना प्लीज, तू नंदिनीवर चिडू नकोस. कारण आई, तुला माहीत नसेल, परंतु नंदिनी माझ्याशी बोलत नसली तरीसुद्धा तिला माझी खूप काळजी आहे. मानिनी काकू म्हणतात, ते तर मला माहीत आहे, नंदिनी तुझ्याशी बोलत नसली तरीसुद्धा तिचा तुझ्यावर खूप जीव आहे आणि तितकीच ती तुझी काळजीही करते. त्यामुळे तू जे करशील ते जपून कर. चल, तुला जे करायचंय ते नीट कर. ऑल द बेस्ट आणि गुड नाईट. असं म्हणत मानिनीताई आता जीवाचा फोन ठेवतात. परंतु मानिनी काकूंना जीवाच्या संसाराची काळजी वाटत असते, त्यांना जीवांची काळजी वाटत असते. आता काव्या मानिनी काकूंना समजावते आणि म्हणते, ऐका नाही, प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नका आणि एवढा विचार अजिबातच करू नका. सगळं काही ठरल्याप्रमाणेच होणार आहे, सगळं काही जीवाच्या मनासारखंच होणार आहे. जीवा लवकरच नंदिनी ताईला मनवण्यामध्ये यशस्वी ठरेल आणि लवकरच तिला तिच्या हक्काच्या घरी परत घेऊन येईल. माझी खात्री आहे, मला पार्थ देशमुख मिळतील आणि जीवाला त्याची नंदिनी मिळेल आणि आमची दोघांचीही स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. तर त्याचवेळी मानिनीताई आता काव्याला विचारतात, काव्या खरंच हे खरं होईल ना. तर काव्या त्यांच्यासमोर 2 बोटं ठेवते आणि म्हणते, एक बोट निवडा. तर मानिनीताई जे बोट निवडतात तेच अगदी काव्याच्या मनासारखं असतं. तर आता मानिनीताई म्हणतात, काय आहे. तर काव्यामध्ये आपलं सगळं काही मनासारखं होणार आहे. लवकरच नंदिनीताई आणि जीवा एकत्र येणार आहेत आणि मी पार्थ देशमुखांना मिळवण्यामध्ये यशस्वी होणार आहे. असं म्हणत ती आनंदानेच मानिनीताईंना मिठी मारते आणि तिचा आनंद व्यक्त करत असते. हे सगळं काही पार्थने लांबूनच ऐकलेलं असतं. काव्याचं अजूनही आपल्यावर प्रेम आहे याची जाणीव कुठेतरी पार्थलाही झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नंदिनी कुकर लावत भात तयार करते आणि जेवणाचं ताट बनवत असते आणि त्याचवेळी शारदाताई त्या ठिकाणी येतात
आणि नंदिनीला म्हणतात, काय ग तू पुन्हा कुकर लावलायस का? अगं घरातील सर्वांची जेवणं तर झाली आहेत ना, मग पुन्हा कोणाला जेवण हवंय? नंदिनी, अगं कशासाठी बनवलंयस हे? नंदिनी म्हणते, बाहेर द्यायचं आहे. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात, अगं कोणाला? वॉचमॅनला. अगं तो आजच आलाय ना, आणि तरीसुद्धा तुला त्याची एवढी काळजी वाटते की तू त्याच्यासाठी जेवण बनवलंयस? नंदिनी म्हणते, नाही गाई, जीवांसाठी. तर आता शारदाताई म्हणतात, बरं स्वतःच्याच तोंडाने कबूल केलंस की तुला जीवाची किती काळजी आहे. नंदिनी, कधी कधी माणसाचे डोळे एवढे पारदर्शक होतात की त्याच्या मनात जे असतं ना ते डोळ्यात आपोआपच दिसून येत असतं. अगदी तुझ्यासारखं तू सुद्धा जे बोलतेस, जे वागतेस ते तुझ्या डोळ्यातून दिसून येत असतं. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी तुझे डोळे तुझं काही ऐकत नाहीत, कारण मनातली काळजी डोळ्यात भरून आली आहे, डोळे दाटून आले आहेत. असं म्हणत आता शारदाताई नंदिनीकडे पाहतात. जीवाच्या काळजीने नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. आता नंदिनी शारदाताईंकडे जेवणाचं ताट देते. शारदाताई म्हणतात, निघू मी की अजून नवऱ्यासाठी काही निरोप आहे? नंदिनी म्हणते, काही नाही, नवऱ्यासाठी निरोप वगैरे काही नाही, पण आई त्यांना म्हणावं लगेच जेवणात हात खुपसू नका, कारण भात गरम आहे, उगाच हाताला चटका लागेल. शारदाताई म्हणतात, बरं. असं म्हणत शारदाताई आता जीवासाठी जेवण घेऊन जातात. परंतु इकडे मात्र जीवाच्या काळजीने नंदिनीचा जीव मात्र तडफडत असतो, तिला त्रास होत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थचं ऑफिसचं काम पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून तो त्याच्या रूममध्ये आता सगळं काही नीट लावून ठेवत असतो. आणि त्याचवेळी पार्थच्या समोर असतं ते म्हणजे काव्याचं स्केच. आता काव्याचं स्केच पाहिल्यानंतर त्याला काव्याचं बोलणं आठवतं. काव्या पार्थला म्हणालेली असते, माझ्यापेक्षा तरी खूप छान आहे तुमचं हे काव्या 2.0, खरंच खूप गोड दिसते आहे. आता पार्थला हे सर्व क्षण आठवतात, त्यांच्या दोघातील तो संवाद आणि त्या दोघांचं नकळतच एकमेकांवर जडलेलं प्रेम. हे सगळे काही दिवस पार्थच्या डोळ्यासमोर असतात. तर पार्थ आता रागानेच ते स्केच फाडून टाकायला घेतो, परंतु त्याचवेळी पार्थचं मन त्याच्या समोर आलेलं असतं आणि पार्थला म्हणतो की प्लीज असं काहीतरी करू नकोस, प्लीज ते स्केच फाडू नकोस. आता पार्थ त्याच्या मनाच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो, तू कोण आहेस? तू इथे काय करतोयस? तर पार्थचं मन पार्थला म्हणतं, मी कोण? मी तर काव्याचा ग्रीन फ्लॅग. आणि मी इथे काय करतोय? तर मी माझ्या मांजरीचं बॉडी लोशन लावतोय. हे बॉडी लोशन, ही क्रीम नाईटला लावायची असते, परंतु दिवसा लावली तरी काहीच हरकत नाही, असं मला माझ्या मांजरीने सांगितलं. खरंच सांगू का, ही क्रीम ज्यावेळी माझी मांजर लावते ना त्यावेळी खूप सुंदर आणि खूप गोड दिसते. आता मात्र इथे पार्थ विचार करू लागतो. पार्थ काव्याच्या विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. तर पार्थचं मन पार्थला म्हणतं, ही क्रीम तुला सुद्धा लावली होती ना? आणि त्यावेळी अचानक बाबा आले होते. आणि त्याचवेळी पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळी काव्याने पार्थला ही क्रीम लावलेली असते. त्याचवेळी विक्रम अचानकच पार्थच्या रूममध्ये आलेले असतात. तर त्यावेळी पार्थ आपल्या मनाला म्हणतो की तो पार्थ वेगळा होता. तर पार्थचं मन पार्थला म्हणतो की ती काव्यासुद्धा वेगळीच होती. तुझ्यावर खूप चिडचिड करायची ना, त्यावेळी तुझे एफर्ट्स तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते, परंतु आता तिचे एफर्ट्स तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जसं तुझे एफर्ट्स तिच्यापर्यंत पोहोचत नव्हते तसे तिचेसुद्धा एफर्ट्स तुझ्यापर्यंत पोचायला उशीरच लागत आहे. तर पार्थ त्याच्या मनाला म्हणतो की तो प्रश्नच नाहीये. तर पार्थचं मन पार्थला म्हणतो, बरोबर आहे, तो प्रश्नच नाहीये, पण प्रश्न हा आहे, तू स्वतःवर आणि काव्यावर अजून किती रागवणार आहेस? तर पार्थ त्याला म्हणतो, मी रागवलोच नाहीये, तर मी दुखावलो गेलो आहे. काव्याच्या वागण्यामुळे, त्यांनी जे काही केलं त्यामुळे मला वाईट वाटलं आहे, बाकी काही नाही. तर पार्थचं मन पार्थला म्हणतं की तिने भूतकाळ सांगितलं नाही म्हणून, पण तिने प्रयत्न केला होता, पण तुला ते ऐकूनच घ्यायचं नव्हतं आणि तूच ते ऐकून घ्यायला नकार दिला होतास. यात तिची काय चूक आहे? तिची तर यामध्ये काहीच चूक नाही, असं म्हणत पार्थचं मन पार्थला समजावत असतं. तर आता पार्थ म्हणू लागतो की मला आता काहीच नको आहे, मला आता हे नातंही नकोय आणि मला आता कोणात गुंतायचंही नाहीये. तर पार्थचं मन पार्थला म्हणतं, तरी सुद्धा तू तिच्यात गुंतणार, तू नाही म्हणायलास तरी सुद्धा तू तिच्यात गुंतणार, याची मला पूर्ण खात्री आहे. तर पार्थचं मन पार्थला म्हणतं, कधी तू सुकावलेलं वादळ पाहिलेस का? तर पार्थ नकार देतो. तर पार्थचं मन पार्थला म्हणतं, मग काव्याकडे बघ. तर त्यानंतर पार्थचं मन पार्थला म्हणतं, कधी प्रेमाने फुललेलं फूल पाहिलंयस का? तर पार्थ नकार देतो. त्यावेळी पार्थचं मन पार्थला म्हणतो की काव्याकडे बघ, म्हणजे तुला तेही अनुभवता येईल. पार्थ, एक गोष्ट लक्षात ठेव, काव्या या अगोदर जीवाला अवोजावं करत होते, कारण त्यांना अवघडल्यासारखं वाटत होतं, परंतु आता काव्या
जीवाला फक्त नंदिनीसोबत पाहत आहेत, कारण त्यांना तू हवंयस आणि तुझ्यात ते गुंतले आहेत आणि कायम आयुष्यभरासाठी त्यांना तुझी साथ हवी आहे. जीवा फक्त आता त्यांचा मित्र आहे आणि लग्नानंतर तो त्यांचा दीर आहे. एक गोष्ट लक्षात ठेव पार्थ, नंदिनीने जो सामंजस्यपणा दाखवला होता तो सामंजस्यपणा आज काव्यासुद्धा तिच्या नात्यामध्ये दाखवत आहे. तिला सुद्धा ही नातं हवंसं वाटत आहे. त्यांच्या मनातील गोंधळ संपला आहे मिस्टर आर्किटेक्ट. आणि हो, आता ती काव्या 2.0 तुम्हाला प्रेमात पडायला लावणारच. आता पार्थ काव्याच्या स्केचकडे पाहतो, तोपर्यंत आता पार्थचं मन मात्र तिथून गायब झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गुड्डू रडत असतो, त्याला भूक लागलेली असते. तो म्हणत असतो की मला भूक लागली आहे, परंतु इथे जेवण भरवणारं कोणीच नाही आहे. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जीवा येतो, गुड्डूला रडताना पाहतो आणि विचारतो की काय झालंय. तर आता गुड्डू जीवाला म्हणतो, माझी जी पिंकी आहे ना, तिला माझा हा व्हिडिओ बघून तिला सुद्धा माझी काळजी वाटायला हवी आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. असं म्हणताच आता जीवा मात्र गुड्डूला म्हणतो, 1 मिनिट, म्हणजे तुला भूक लागली नाहीये, तू हे सगळं काही मुद्दाम करतोयस? तर गुड्डू म्हणतो, हो, माझ्या पिंकीला मनवण्यासाठी. गुड्डू जीवाला म्हणतो, मी संध्याकाळी भेळ खाल्ली होती, त्यामुळे मला आता भूक नाही. जीवा म्हणतो, बरं तुझं ठीक आहे, तुझं जेवणाचं झालंय, परंतु माझ्या जेवणाचं काय? बघ, मोबाईल सुद्धा स्विच ऑफ झाला आहे, नाहीतर काहीतरी ऑर्डर केलं असतं. काय करू जेवणाचं? असं म्हणत जीवा विचार करत असतो. आणि त्याचवेळी शारदाताई जीवासाठी जेवण घेऊन त्याच्या समोर आलेले असतात. आणि हे सगळं काही नंदिनी बाल्कनीतून पाहत असते. तर इकडे शारदाताई जीवाला म्हणतात, जीवा हे घे. आता जीवा पाहतो तर शारदाताई त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेले असतात. यावर जीवाचा विश्वासच बसत नसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवाला भरपूर भूक लागलेली असते आणि म्हणूनच जीवा घाईघाईने जेवण घेतो. परंतु त्याचवेळी शारदाताई म्हणतात, नंदिनी म्हणाली होती की जेवण गरम आहे, त्यांना म्हणावं की लगेच असा हात खुसपू नका. तर आता जीवा म्हणतो, खरंच खरंच नंदिनी असं म्हणाली होती का? तर शारदाताई म्हणतात, हो, नंदिनीला तुझी काळजी आहे, आता सुद्धा ती बाल्कनीतून तुझ्याचकडे पाहत असेल. जीवा पाहतो तर खरंच नंदिनी बाल्कनीत उभी असते. आता जीवा पाहताच नंदिनी पडदे बंद करून घेते. तर दुसरीकडे आता झोपताना काव्या आपल्या त्या बोक्याला बाजूला घेते आणि म्हणते, बोक्या, तू आणि मी एकत्रच असणार आहोत, गुड नाईट बोक्या. तर दुसरीकडे आता हे पार्थने ऐकलेलं असतं. पार्थ पाहतो तर आता हा काव्याचा आवाज असतो. आता काव्या पार्थला मिळवण्यात यशस्वी ठरेल का? तर दुसरीकडे जीवाचं 21 दिवसाचं व्रत पूर्ण होईल का आणि त्याला त्याची नंदिनी मिळेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.